कुठलीही निवडणूक बिनविरोध होणं म्हणजे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह असतं। राहुरी असो किंवा मग बारामती असो, निवडणुका बिनविरोध। मुळात हा पॅटर्न सुरू कधीपासून झाला? नगर परिषदा, झेडपी आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये याचा कळस झाला। भाजपनं आपापले उमेदवार, राष्ट्रवादीनेही आपापले उमेदवार बिनविरोध काढून घेतले। म्हणजे दिलेल्या उमेदवाराला आपल्याला मत द्यायचंय की नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच। मात्र त्याच्या विरोधात कुणी उभाच राहिला नाही तर आपोआप तो व्यक्ती बिनविरोध होतो आणि इथून खऱ्या पद्धतीने लोकशाहीची हत्या सुरू होते। शरद पवारांनी काल एक स्टेटमेंट केलं, कुठलीही निवडणूक लढवायची असेल तर ती बिनविरोध होईल या आशेनं लढायचीच नसती। मुळात कोणीतरी समोर उभा राहणार याच अँगलने लढवावी लागते। मात्र भाजपनं प्री प्लॅनिंगच असं केलं होतं की बारामती ही बिनविरोध काढायची आणि राहुरी ही बिनविरोध काढायची। आज मी विश्लेषण राहुरी बाबत करणार आहे। सुरुवातीपासून प्राजक्त तनपुरे मैदान सोडतील हे चित्र होतं। मुळात अक्षय कडिले यांच्या बाजूने सहानुभूती आहे म्हणून प्राजक्त तनपुरे मैदान सोडतील असा त्याचा अर्थ मुळीच नव्हता। याची टाइमलाईन खूप आधीपासूनच सुरू झाली होती। तुम्हाला आठवतंय, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या। प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती किंवा राष्ट्रवादीचा लोगो घेऊन नगर परिषदा निवडणुका लढले नाही, तर त्यांच्या खालचा पॅनल हा अपक्ष निवडून आला। पहिली हिंट तिथेच पडली होती। दुसरा मुद्दा सुरू झाला, प्राजक्त तनपुरे आमदार झाले। आमदारकीनंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं। 2.5 वर्षाच्या कार्यकाळात भरपूर काही करण्यासारखं होतं। कोरोनाचा काळही त्यामध्ये होता, पण मंत्रिपदासारखी मोठी ताकदही प्राजक्त तनपुरेंसोबत होती। त्या ताकदीचा हवा तसा वापर प्राजक्त तनपुरेंना जमला नाही। पुढची सीडी अशी झाली की अजित पवार आणि शरद पवार दोन गट वेगळे झाले। वरती शरद पवार आणि अजित पवार एकत्र झाले। झेडपी, नगर परिषदांसारख्या निवडणुका एकत्र लढले। मग जे लोक पवारांसोबत एकनिष्ठ राहिले ते लोक आता पुढे जाऊन जर अजित पवारांसोबत जात होते तर त्यांना मंत्रिपद भेटले असते, कदाचित आमदारही ते झाले असते। मात्र वरच्या नेत्यांनी सेटलमेंट केली आणि खालचे नेते तसेच उघड्यावर ठेवले गेले हा आरोप सातत्यानं झाला आणि याचीच कुणकुण जी होती ती प्राजक्त तनपुरेंनाही लागली होती। मधल्या काळामधली जर काही टाइमलाईन जर आठवली तर हे सगळं राजकारण सहकारावर चालतं, कारखान्यांवर चालतं। आत्ताच्या घडीला प्राजक्त तनपुरेंनी माघार घेण्याचं जे कारण सांगितलंय त्या कारणांमध्ये वरिष्ठ मोठ्या नेत्यांनी विनवणी केली, लाभ असे काहीसे शब्द जोडून त्यांनी माघारीचं रिझन दिलं। पण आम्हाला जी सूत्रांकडून माहिती मिळाली होती त्या माहितीनुसार 1.5 महिन्यांपूर्वीच प्राजक्त तनपुरे राहुरी विधानसभा लढवणार नाहीयेत याची माहिती मिळाली होती। कारण होते राहुरीचा त्यांचा साखर कारखाना, एनसीडीसीचं कर्ज त्यांना मंजूर होणार किंवा भेटणार आणि कर्ज हवं असेल तर सरकारसोबत हात मिळवणे गरजेचं, मुद्दा 1। मुद्दा 2, पुढच्या 5 वर्षांनंतरची राजकीय सोय। सगळ्यांना माहिती आहे जनगणना आता होतीये। सगळे मतदारसंघ, सगळे लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ वेगवेगळे होणार आहे। त्यामुळे तनपुरे विरुद्ध कर्डिले ही फाईट आता पुढे होणारच नाहीये। हे दोन्ही मतदारसंघच मुळात वेगळे होतील अशी शक्यता आहे आणि त्या धर्तीवरती आतापासूनच प्राजक्त तनपुरेंनी सत्ताधाऱ्यांसोबत सेटलमेंट सुरू केली होती। मग तो हिंदुत्ववादी पंचा घेणं, आमचे 240 त्यांचे 240 आहेत, आमचे 10 गेले तर 250 होतील, या सगळ्या गोष्टी, फडणवीसांचं कौतुक, या सगळ्या गोष्टी या ठरलेल्या होत्या आणि त्याच टाइमलाईन प्रमाणे प्राजक्त तनपुरेंनी कालची माघार घेतली। आम्ही 2-3 रिपोर्ट केले होते आणि या रिपोर्टमध्ये बिनविरोध का होऊ शकते याचं कारणही सांगितले होते। प्राजक्त तनपुरेंकडे ताकद नाहीये, प्राजक्त तनपुरेंकडे नेता नाहीये आणि काल 2 एबी फॉर्म पक्षाने पाठवले, त्यातील तनपुरेंनी माघार घेतली। नगर परिषदा निवडणुका अपक्ष म्हणून लढले। सिग्नल इथेच मिळालाय की आता पवार आणि तनपुरे यांचं फाटलं। आता जयंत पाटलांच्या वरद हस्ताशिवाय किंवा त्यांच्या सल्ल्याशिवाय प्राजक्त तनपुरेंनी हा निर्णय घेतला असेल का हो? हाही प्रश्न आहेच की। कारण पुढच्या 5 वर्षांनी जे घडणार आहे त्याची हिंट आत्ताच जोडली जाते। आम्ही आत्ताची अक्षय कडिलेंची पोटनिवडणूक बिनविरोध काढून देतोय। ही झाली प्राजक्त तनपुरेंची राजकीय सोय। मधल्या काळामध्ये घेतले गेलेले मेळावे, मधल्या काळामध्ये घेतल्या गेलेल्या बैठका, मग ते छोटे छोटे केले गेलेले दौरे, लोकांचे मतांतरे आणि राहुरीचे काही आम्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते राहुरीचे प्रश्न हे भाजपचे नेते सोडवणार, ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलेत। त्या खातिर जर आमचे प्रश्न सोडवले जाणार असतील तर आम्हाला दुसरं काही नको। पुढच्या 5 वर्षांनीही प्राजक्त तनपुरेंना भाजप असे सांगेल तुमची जी
राहुरी मतदारसंघांसाठी कामं करण्याची लिस्ट आहे, ती लिस्ट द्या, आमच्या उमेदवाराकडून आम्ही काम करून घेतो, मग तनपुरे पुढच्या 5 वर्षांनीही माघार घेणार का? याच जाळ्यामध्ये मागच्या वेळी विवेक कोल्हे फसले होते. विवेक कोल्हेंनाही राज्यसभेचं गाजर दाखवलं गेलं होतं, मात्र त्यानंतर आतापर्यंत पुन्हा विवेक कोल्हेंचं पुढे काय यावर कोणीही बोलायला तयार नाही. प्राजक्त तनपुरेंना सत्ताधारी पक्ष जवळ करतोय हे जरी खरं असलं तरी मुळात 1-1.5 महिन्यांपूर्वीच प्राजक्त तनपुरे हे माघार घेणार ही जी सूत्रांकडून माहिती आली होती, त्या माहितीचा बेस काय होता माहितीये? प्राजक्त तनपुरेंना राहुरी विधानसभेसाठी तयारी करायला लावणारेही विखेच होते आणि ऐनवेळी तनपुरेंना माघार घ्यायला लावणारेही विखेच असतील हे 1.5-2 महिन्यांपूर्वीच ठरलेलं होतं. आता या राजकीय हालचालींमध्ये गेम पुढे जाऊन कुणाचा कसा होणार हा विषय फार लांबचा आहे. अक्षय कडिलेंची आजची निवडणूक बिनविरोध काढून देणं याचा अर्थ समजतोय. एक भाजपचा आमदार पुढच्या 5 वर्षांसाठी सेफ केलाय आणि त्याच्याही पुढच्या 5 वर्षांसाठी. पण प्राजक्त तनपुरेंना मुळात 2 दगडींवर पाय जो ठेवला होता, तळ्यात की मळ्यात, त्यात त्यांनी एक भूमिका घेतली, किमान आता पवारांना तरी सोडायचं. आणि आतापासून माझ्या अंदाजाने राष्ट्रवादी आणि प्राजक्त तनपुरे यांचा काहीही संबंध उरलेला नाही. आता राहिला विषय प्राजक्त तनपुरे हे भाजपात जातील का, तर असं मला वाटत नाही. मात्र प्राजक्त तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांसोबत हातमिळवणी केली एवढं नक्की. आता भाजपनं किंवा विखेंनी शहरातलं जिल्ह्यातलं राजकारण जे करून ठेवलंय ते मी तुम्हाला सांगते. सुजित झावरे पारनेरचे जे आता शिंदे गटात आहे, पण भविष्यात ते विखेंचे माणूस म्हणून ओळखले जातील. काशीनाथ दाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे, पण जिल्ह्याचा विचार केला तर तो विखेंचा माणूस म्हणून ओळखला जाणार. विठ्ठलराव लंगे शिंदे गटात आहे, तेही विखेंचे माणूस म्हणून ओळखले जाणार. म्हणजे थोडक्यात पेरलेले कुणी कुठेही असले तरी आपल्या सोयीचं चक्रव्यूह जे आहे ते विखेंनी आत्ताच बांधायला सुरुवात केली आहे आणि त्याचाच कालचा प्रयोग हा प्राजक्त तनपुरेंचा होता. त्यामुळे येत्या काळामध्ये इथे राष्ट्रवादी किंवा विद्यमान खासदारांसाठी ही लढाई अजिबातच सोपी नसणार आहे, किंवा असं म्हणता येईल की आत्ताच सगळे ऑल आउट करून टाकले गेले. म्हटलं जातं विखे त्यांच्यापेक्षा जास्त मोठं कोणाला होऊही देत नाही आणि गरजेनुसार कोणाला कधी किती काळ मोठं ठेवायचं हे विखेच ठरवतात. आता विखेंनी प्राजक्त तनपुरेंना उभं करण्यासाठी खेळी केली आणि नंतर बसवण्यासाठीही खेळी केली. याचेच अर्थ भविष्यात आपल्याला कळतील की ही खेळी का खेळली गेली. पण प्राजक्त तनपुरेंची गत जर विवेक कोल्हेंसारखीच जर झाली तर प्राजक्त तनपुरेंसाठी ही राजकीय आत्महत्या ठरू शकते. कारण कडिलेंविरोधात तनपुरे या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नाव येत नव्हतं. हेही जगजाहीर होतं की ही निवडणूक झाली असती, लढाई झाली असती तरीही अक्षय कडिले विजयी झाले असते. सहानुभूती होती, सत्ता होती, मंत्रिपद होती किंवा त्यांच्याकडूनच सगळी लहर होती. पण लढून हरणं आणि आपल्या हातातले सगळे शस्त्र टाकून हरणं यात खूप मोठा फरक आहे. तुम्हाला काय वाटतं? प्राजक्त तनपुरेंनी जरी बेरजेचं राजकारण केलं असलं तरी या बेरजेच्या राजकारणामध्ये भाजपा हा पक्ष तरू देईल का? पुन्हा 2019 ची पुनरावृत्ती होईल. कमेंट करा. मुद्दा आणि विषय आवडला असेल ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. तसंही राष्ट्रवादीने राहुरीसाठी 2 एबी फॉर्म पाठवले होते. एक तनपुरेंचा होता, दुसरा गोविंदराव मोकाटेंचा होता. गोविंदराव मोकाटे विरुद्ध अक्षय कडिले ही फाईट होतीये. काल पवारांनी केलेल्या विधानानुसार कुठलीही निवडणूक बिनविरोध होऊच द्यायची नसते आणि ती का व्हावी या प्रश्नाचं उत्तर सांगतंय की गोविंदराव मोकाटे यांचा 9 तारखेचा फॉर्म जो आहे तो मागे घेतला जाणार नाही. म्हणजे अक्षय कडिले विरुद्ध गोविंदराव मोकाटे ही फाईट होईल. आपल्याला रिझल्टही माहिती आहे. मात्र या सगळ्या राजकीय गुंतागुंतीमध्ये राहुरी ही राष्ट्रवादीकडून कायमची निसटली आणि यथाकदाचित तनपुरेंकडूनही. या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.